नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद। लक्षात ठेवा, प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलेलं आहे। रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली। विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील पैठणी साडी कोणत्या शहराशी संबंधित आहे? प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। महाराष्ट्रातील पैठणी साडी कोणत्या शहराशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पैठण। पैठण। पुढील प्रश्न पहा, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे मोहम्मद इक्बाल। मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत लिहिले। पुढील प्रश्न पहा, भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर पहा, योग्य उत्तर आहे 1950। साल लक्षात ठेवा, 1950। विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले आणि त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 28 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले। लक्षात ठेवा, 28 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले। असाही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे की भारताचे संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950। लिहून ठेवा, भारताचं संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950। आणि यानंतर बरोबर 2 दिवसांनी म्हणजेच 28 जानेवारी 1950 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पहा, घुमर हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? घुमर हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान। राजस्थान। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये कोणता नृत्य प्रकार आहे ते आपल्याला माहिती पाहिजे। यावर परीक्षेमध्ये 100% प्रश्न असतोच। तर पहा, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी आहे आणि कोळी नृत्य आहे। त्यानंतर तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आहे। खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे की भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर तामिळनाडू राज्यातील आहे। त्यानंतर केरळ राज्यामध्ये कथकली हा नृत्य प्रकार आहे। आंध्र प्रदेश राज्यामध्ये कुचिपुडी आणि कोल्लतम हे नृत्य प्रकार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे असा 50 वेळापेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारला गेला आहे। लक्षात ठेवा, कुचिपुडी जर विचारलं तर आंध्र प्रदेश। त्यानंतर गुजरात राज्यामध्ये गरबा आणि रास। गरबा रास कुठे? गुजरातमध्ये। त्यानंतर पुढे पहा, ओरिसा राज्यामध्ये ओडिसी, जम्मू व काश्मीर राज्यामध्ये रौफ, पंजाबमध्ये भांगडा आणि गिद्धा, आसाममध्ये बिहू, झुमर नाच। ओके। उत्तराखंडमध्ये काय आहे? गरवाली, मध्य प्रदेशमध्ये कर्मा आणि चारकुरला। ओके। मेघालयमध्ये लाहो। विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न वारंवार विचारला गेला आहे, लाहो हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर मेघालय राज्यातील आहे। त्यानंतर पुढे पहा, यक्षगान, हत्तारी हे जे काही नृत्य प्रकार आहे ते कर्नाटक राज्यातील आहे। मिझोराम राज्यामध्ये खांतुम हा नृत्य प्रकार आहे। गोवा राज्यामध्ये मंडो, गोवामध्ये मंडो, मणिपूरमध्ये मणिपुरी। या ठिकाणी सोपं आहे, जे काही राज्याचं नाव आहे तेच नाव आहे, मणिपूर, मणिपुरी। ओके।
अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये बारदोछम हा नृत्य प्रकार आहे. झारखंडमध्ये कर्मा, छत्तीसगडमध्ये पंथी, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये गंभीरा आणि उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक. विद्यार्थी मित्रांनो, यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. कथ्थक हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं. कुठे? या ठिकाणी पहा, कथकली कोणतं राज्य आहे? केरळ. आणि या ठिकाणी आहे कथ्थक. कथ्थक कुठे आहे? उत्तर प्रदेश. या ठिकाणी 100% कन्फ्यूज होतं. कथकली म्हटलं का केरळ आणि कथ्थक म्हटलं का उत्तर प्रदेश. या ठिकाणी कथकली क क आणि या ठिकाणी सुद्धा क क आहे. थोडंसं शब्द सारखे वाटतात. व्यवस्थित लिहून ठेवा. 100% कन्फ्यूज होतं. कथकली केरळ, कथकली केरळ आणि कथ्थक उत्तर प्रदेश. ओके. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. पुढील प्रश्न पहा. सती प्रथा बंदी कायदा कोणी केला? लगेच उत्तर यायला पाहिजे. काय उत्तर असणार आहे? लॉर्ड बेंटिक. सती प्रथा बंदी कायदा लॉर्ड बेंटिक यांनी केला. पुढे पहा. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? कोणी लिहिली? तर आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली. लक्षात ठेवा, आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली. पुढे पहा. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? आता पर्याय पहा. रोपटे, विहीर, झाड, वेली. आता विद्यार्थी मित्रांनो, रोपटे, विहीर, झाड हे तीनही शब्द एकवचनी आहे. आपल्याला विचारला आहे अनेकवचनी शब्द कोणता? आता पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. आता विद्यार्थी मित्रांनो, वेली हा शब्द कसा आहे? अनेकवचनी आहे. अनेकवचनी आहे. आणि मग याचं एकवचन कसं होणार आहे? वेल. लिहून ठेवा. वेल हा शब्द एकवचन आहे आणि वेली हा शब्द अनेकवचनी आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा म्हटलं आहे. उद्देश म्हणजेच काय? तर उद्देश म्हणजेच काय? कर्ता. लक्षात ठेवा, उद्देश आणि कर्ता एकच. म्हणजेच रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे. मग कर्ता कसा ओळखायचा? जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला काय करायचं आहे? नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं आणि जे काही येणारं उत्तर असेल ते आपलं काय असणार आहे? उद्देश असणार आहे, म्हणजेच कर्ता असणार आहे. तर पहा, रामूचा शर्ट फाटला. फाटला काय आहे? क्रियापद आहे. फाटला काय आहे? क्रियापद आहे. आता याला नारा, नारी, नारे प्रत्यय लावा. फाटणारा काय? शर्ट. फाटणारा या ठिकाणी नारा हे प्रत्यय आपण लावलं. फाटणारा काय? शर्ट. फाटणारा काय? शर्ट. शर्ट झाला आपला या वाक्यातील उद्देश, म्हणजेच काय? कर्ता. लिहून ठेवा. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा. कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमोनिया. कांदा कापताना कांद्यातून अमोनिया हा वायू बाहेर पडतो. पुढील प्रश्न पहा. चतुर्भुज होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? चतुर्भुज होणे. तर पहा, योग्य उत्तर आहे लग्न होणे. चतुर्भुज होणे, लग्न होणे. पुढे पहा. मौर्य साम्राज्यातील प्रमुख स्तंभलेख कोणता राजा बांधत असे? मौर्य साम्राज्यातील प्रमुख स्तंभलेख कोणता राजा बांधत असे? योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक. पुढे पहा. हस्त हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. हस्त हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा. आकाश शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? आकाश या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. व्योम, वितान. विद्यार्थी मित्रांनो, व्योम म्हणजे आकाश, वितान म्हणजे आकाश. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा. ख, वियत. ख म्हणजे आकाश, वियत म्हणजे आकाश. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. नभ म्हणजे आकाश, अंबर म्हणजे आकाश आणि गगन म्हणजे आकाश. म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. व्योम, वितान, ख, वियत, नभ, अंबर आणि गगन
हे सर्व शब्द आकाश या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मंडल आयोग योग्य उत्तर आहे 1979. 1979. पुढील प्रश्न पहा, भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे? भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते आहे? योग्य उत्तर आहे कोलकाता. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहा, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सिंहगडावर झाला. दुसरा पर्याय पहा, निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. तिसरा पर्याय पहा, महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. आणि चौथा पर्याय, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी जर बघितलं, निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली, 100% बरोबर आहे. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले, 100% बरोबर आहे. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली, 100% बरोबर आहे. जो काही पहिला पर्याय आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सिंहगडावर झाला, हे जे काही आहे पहिला पर्याय चुकीचा आहे. तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर किल्ल्यावर झाला. लक्षात ठेवा, पुरंदर किल्ला. म्हणून योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय. ओके. पुढील प्रश्न पहा, होका यंत्रात डॅश डॅश चुंबक वापरतात. होका यंत्रात डॅश डॅश चुंबक वापरतात. योग्य उत्तर आहे सूची चुंबक. कोणतं? सूची. पुढे पहा, डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. योग्य उत्तर आहे सियाचीन. सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. पुढे पहा, बस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? बस. योग्य उत्तर आहे इंग्रजी. बस हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे. पुढे पहा, पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? योग्य उत्तर असणार आहे अकबर आणि हेमू. लक्षात ठेवा, अकबर आणि हेमू दरम्यान पानिपतची दुसरी लढाई झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय आहे पहा, भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? वारंवार हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. लगेच मला कमेंट करायची आहे. लगेच कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.